उन्हाळ्यात थंडगार आणि रॉयल डेझर्ट खायचं आहे, मग हा आईस्क्रीम फालुदा एकदा नक्की ट्राय करा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर चला सुरू करूया. यासाठी आपल्याला दूध लागेल. दूध हे 1 लिटर घेतलं, ते आपण गरम करून घेऊ. त्यासाठी पातेल्यामध्ये थोडं पाणी घालून दूध घालून घेतलं, म्हणजे ते तळायला लागणार नाही. त्यानंतर एका बाजूला कस्टर्ड पावडर घेतली. ही 2 चमचे कस्टर्ड पावडर आहे. त्यामध्ये थोडं दूध घालून चांगलं मिक्स करूया, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. आणि दुसरीकडे परत 2 चमचे दूध पावडर घेतली आणि त्यामध्येही दूध घालून ते पण चांगलं मिक्स करून घेऊ. आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 15 ते 20 बदाम घेते. त्या भिजत घालून सोलून घेतल्या होत्या आणि दूध टाकून हे मिक्सरमधून काढून घेऊ, म्हणजे याने दुधाला दाटसरपणा येईल आणि टेस्ट छान येईल, परत रिचनेस पण वाढेल. हे उकळत्या दुधात टाकून घेतलं. त्यानंतर कस्टर्ड पावडर जी दुधात भिजत घातली होती ती घालून घेतली. त्यानंतर दूध पावडर ती घालून घेऊ. आता केसरचे 5-6 काळ्या होत्या, त्या दुधात भिजू घातल्या होत्या, त्या घालून घेतल्या. त्यानंतर साखर घालून घेते. साखर ही तुम्हाला कितपत गोड हवं तेवढी तुम्ही घाला. दूध चांगलं उकळलं. आता त्यामध्ये बदामचे बारीक केलेले काप आहेत ते टाकून घेते. दूध थोडं दाट झालं. आता हे थंड रूम टेम्परेचरवर येऊ देऊ. त्याच्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे गार होईल ते. इकडे फालुदामध्ये घालण्याच्या ज्या शेवया असतात त्या बनवून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर लागेल. त्यानंतर त्याचे 3 वाट्या आपल्याला पाणी लागेल. हे सगळं मिक्स करून घेऊ, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडी साखर घालायची. त्यानंतर एका पॅनमध्ये जे बनवलेलं मिश्रण आहे कॉर्नफ्लॉवरचं ते टाकून घेऊ आणि हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही. हे जोपर्यंत घट्ट होत नाही आणि ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत हे सारखं हलवत राहायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आता थोडं दाट व्हायला लागलं ते. आणि त्याच्यावर अशी थोडी चमक दिसते. झालं, आता होतच आलं हे. शिजला. आता गॅस बंद करून घेते. त्यानंतर एका बाउलमध्ये गार पाणी घेतलं बर्फाचं आणि इकडे साचा घेतला, ज्याने आपण शेव पाडतो तो साचा घ्यायचा. त्यामध्ये ते कॉर्नफ्लॉवरचं बनवलेलं मिश्रण घालून घेऊ आणि बर्फाच्या थंड पाण्यामध्ये हे शेव घालून घ्यायचे. आणि पहा, एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट शेव तयार झाली. त्यानंतर आता काढून घेते ही. त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचा सब्जा सीड्स घेतल्या. ह्या 10 मिनिटं भिजत घालू, म्हणजे त्या फुलतील. आता सर्व करू. त्यासाठी ग्लास घेतले. ग्लासमध्ये रोज सिरप टाकून घेते. बेसला रोज सिरप टाकलं. त्यानंतर
सब्जाच्या ज्या सीड्स आहेत त्या टाकून घेऊ. एक चमचा टाकते. याचे लेयर बनवावे लागतील. त्यानंतर शेव जी बनवली होती ती शेव घालून घेऊ. आता त्यामध्ये जे मिल्कशेक बनवला होता तो घालून घेऊ. त्यानंतर परत रोज सिरप टाकते. त्यानंतर बदामचे काप टाकून घेऊ. नंतर आईस्क्रीम ही तुम्हाला ज्या फ्लेवरची पाहिजे त्या फ्लेवरची टाकायची. आईस्क्रीम घालून घेतली. त्यानंतर बदामचे काप परत टाकूया. त्यावर परत रोज सिरप आणि टूटी फ्रूटी टाकून घेऊ. आणि परत बदामच्या बारीक कापाने गार्निश करू. आणि तयार आहे उन्हाळ्यातला थंडगार आईस्क्रीम फालुदा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.